आजच्या या कार्यक्रमाचे आणि या भागातल्या विधानसभेचे सभासद राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, संसदेचे आमचे सहकारी धनंजय माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, सरकारी चळवळीमध्ये ज्यांचं अतिशय मोठं योगदान आहे ते आमच्या सगळ्यांचे सहकारी गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार आवळे, कोल्हापूर विधान परिषदेचे सभासद सतेज उर्फ बंटी पाटील, व्यासपीठावरचे मान्यवर जसे व्ही पाटील, अनेक संस्थेचे पदाधिकारी, बंधू भगिनींनो, आज व्ही पाटलांचं स्मरण करण्यासाठी तुम्ही काही कार्यक्रम हातामध्ये घेतला. त्यांची आठवण कायमची राहावी यासाठी तुम्ही काही नवीन संकल्पना हातामध्ये घेतल्या. हा कार्यक्रम एका थोर स्वातंत्र्य सैनिकाचा, सरकारी चळवळीमध्ये यांचं प्रचंड योगदान आहे आणि सार्वजनिक जीवनामध्ये महात्मा गांधींच्या विचारानं त्या कालखंडामध्ये 2-3 फेऱ्या यांनी सर्वस्व देशाच्यासाठी वाहिलं अशा एका व्यक्तिमत्वाचा हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्याबद्दलची सुरुवात करताना पद्माकर पाटील यांनी एक चूक केली. पद्माकर पाटलांची चूक अशी, त्यांनी माझं स्वागत केलं, पहिल्यांदा मी या ठिकाणी आलो म्हणून, पण दत्ताफा कुंभार यांच्याबरोबर एक गाव एक पानोटा या कार्यक्रमाच्यासाठी मी इथं आलो होतो. महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये गृह खात्याचा राज्यमंत्री होतो आणि काही ठिकाणी राज्यामध्ये सार्वजनिक गावाची जी विहीर आहे तिथं दलितांना काही ठिकाणी अडवलं जात होतं आणि आम्ही असं ठरवलं, वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, की ज्या गावात असं काही झालेलं असेल त्या भागातला मंत्रिमंडळातला ज्येष्ठ मंत्री यांच्याबरोबर मी गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून स्वतः त्या गावात जाऊ आणि हे महाराष्ट्राला न सोडणारं, एका बाजूने शाहू फुले आंबेडकर आणि महाराष्ट्राचा उल्लेख करायचा आणि आपल्या समाजाच्या आपल्या दुर्बळ लोकांना पिण्याच्या पाण्याच्यासाठी अडथळा करायचा, ही गोष्ट योग्य नाही. आणि म्हणून वसंतराव नाईक साहेबांनी हा कार्यक्रम आखला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं मी अण्णांच्याबरोबर आलेलो होतो. ज्यांची या ठिकाणी अनेक मित्रांनी नावं घेतली, त्याच्या सुदैवानं अनेकांच्याबरोबर काम करायचा मला प्रसंग आला. त्याचे 2 भाग होते. वसंतदादा पाटील असतील, चव्हाण साहेब असतील, अण्णा असतील, रत्नाफा अण्णा असतील, पागे असतील, अशी अनेक नावं आहेत की ज्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये प्रचंड कष्ट घेतले, किंमत मोजली आणि आज तुम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. त्याचं श्रेय या लोकांच्या कष्टाला, या लोकांच्या त्यागाला आहे आणि त्यांच्या समेत काम करायची संधी मला मिळाली. पण त्या स्वातंत्र्याच्या चळवळीत मी नव्हतो, पण स्वातंत्र्याची 42वी चळवळ सुरू झाली तेव्हा माझं वय 1 वर्षाचं होतं आणि म्हणून मी गेलो नाही, याच्यात माझा दोष. पण
या लोकांच्यावर काम करायची संधी मिळाली हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं भाग्य होतं. याचं प्रत्येक व्यक्तीने प्रचंड योगदान या देशाच्यासाठी दिलं. यशवंतराव चव्हाण त्यांच्याबद्दल काय सांगायचं. आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्याच्या नंतर देशाचं संरक्षणाचा विषय असो, परदेशामध्ये गेल्याच्या नंतर आपली एम्बॅसी जी आहेत आणि त्या एम्बॅसीमध्ये चक्कर टाकल्याच्या नंतर तिथं जो काही इतिहास लिहून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणून चव्हाण साहेबांचं योगदान याची नोंद त्या ठिकाणी होती. देशाचं संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी मी सुद्धा काही वर्ष सांभाळली. अगदी सियाचीनमध्ये तुम्ही गेलात, काश्मीरच्या टोकाच्या गावात तुम्ही गेलात, कष्टकरी माणसाच्या हिताच्यासाठी जी त्याच्या रक्षणाच्यासाठी कार्यक्रम घेतले ते सगळे बघितल्याच्या नंतर तिथं कुठे ना कुठेही यशवंतराव चव्हाणांचं नाव आणि योगदान हे आपल्याला बघायला मिळत असतं. तीच गोष्ट वसंतदादांची आहे, तीच गोष्ट विसफागींची आहे, तीच गोष्ट रत्नाफा कुंभारांची आहे. भाग वेगळी असते, कुणी देश पातळीवर असेल, कुणी राज्य पातळीवर असेल, कुणी जिल्हा पातळीवर असेल, पण योगदान हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी होतं आणि त्यासाठी त्यांनी धारा केल्या, कष्ट केले, तुरुंगवास पत्करला, घरादाराचा कधी विचार केला नाही. अशा लोकांच्या जिल्हा आणि तालुका पातळीवर काम करणारे जे अनेक लोक आहेत त्यांची जर मालिका बघितली तर तुम्ही या जिल्ह्यात आल्याच्या नंतर CV पाटील यांच्या नावासह ती मालिका पूर्ण होत नाही. आणि त्याच्यासाठीच आज आपण शेगावला त्यांच्या स्वागताच्यासाठी अतिशय आनंदाने उपस्थित आलो. CV पाटील यांनी आयुष्याचा बराच काळ स्वातंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यासाठी घालवला. गांधीजींच्या विचाराचा स्वीकार त्यांनी केला. विसफागे यांचा त्यांचा घनिष्ठ संबंध होता. रत्नाफांचे ते ज्येष्ठ सरकारी होते आणि हे सगळं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी केलं. आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्याचा अर्थ काय, हा सामान्य माणसाच्या जीवनात यायचा असेल तर विकास आणि प्रगती यांना दुर्लक्षित करून चालणार नाही. हा एक नवीन स्वातंत्र्याच्या नंतरचा एक कर्तृत्ववान पिढीचा वर्ग हा देशात तयार झाला. त्याच्यामध्ये CV पाटील होते, रत्नाफा नाईक होते. CV पाटलांनी मी आत्ताच सांगितलं की त्यांनी वाघेंच्याबरोबर आयुष्याचा काही भाग घालवला आणि त्याच्याबरोबर अधिक कालखंड त्यांचा रत्नाफांच्यावर त्या काळामध्ये होता. रत्नाफांना आणि मी स्वतः एका मंत्रिमंडळात होतो आणि अनेकदा आम्ही बघायचो. त्यांच्याकडं सिव्हिल सप्लायचं एक खातं होतं, नागरी पुरवठा आणि काहीतरी. पण त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांच्या कुठल्याही विषयाच्या संबंधीचा कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर त्याची सखोल माहिती ही अण्णांना असायची आणि अण्णा ते आपलं एकंदर स्थान मंत्रिमंडळाचं आपल्या कर्तृत्वानं आणि कामानं मजबूत करायचे. आणि त्या अण्णांचे जे संबंधी होते, त्यांचे जे साथीदार होते, त्याच्यामध्ये CVंचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल. हा तुमचा सगळा परिसर जो आहे आणि अनेक गोष्टी माणसं तयार केली. स्वातंत्र्याच्या नंतर विकासाच्या कामाला प्रोत्साहन द्यायला अनेकांना त्यांनी प्रोत्साहित केले. गणपतराव पाटील या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं योगदान आपण विसरू शकत नाही. आज या ठिकाणी यड्रावकर आहेत, त्यांच्या वडिलांचं योगदान आपण विसरू शकत नाही. आणि खरंच त्याच्या वतीवर आणखी एक व्यक्ती विशेषतः इचलकरंजी आणि त्या भागामध्ये होती, त्यांचं नाव दत्ताजीराव कदम. दत्ताजीराव कदमांनी अनेक माणसं तयार केली, विकासाच्या कामाला प्रोत्साहित केली. कुणाच्याही संकटाच्या काळामध्ये मजबूतीनं ते साथ आहे.
कधी कधी मला गंमत वाटते की इचलकरंजी आणि हा सगळा परिसर सामाजिकदृष्ट्या एका वेगळ्या वर्गात असा आणि या सगळ्या वर्गाने दत्तादेवाला आपलं नेतं मानलं ही गोष्ट साधीसुधी नाही. त्या माणसामध्ये प्रचंड कर्तृत्व असल्याचं आहे आणि समाजासाठी काम करण्याचं त्यांनी योगदान हे दिल्याशिवाय हे होऊ शकत नाही. अशी कर्तृत्वान माणसं या ठिकाणी अनेक जन्माला आली. पूर्वी आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे तुरुंगात होते, अनेक संस्थेमध्ये काम करत होते. स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनात यावा यासाठी कुठं शिक्षण संस्था असेल, राष्ट्रसेवा दल असेल, प्रजा परिषदेमध्ये काम करायचं असेल, अनेक सहकारी संस्थांची उभारणी असेल, या प्रत्येक गोष्टीत त्यांनी लक्ष दिलं. तुमची जिल्ह्याची बँक ही त्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची आणि शक्तिशाली बँक होती आणि त्या बँकेचं पूर्वी 15 वर्ष अध्यक्ष होते. इतके वर्ष त्या बँकेचं आणि कोल्हापुरामध्ये 15 वर्ष जिल्हा बँकेसारख्या संस्थेवर अध्यक्षपद टिकवलं आणि लोकांनी ते मान्य करणं ही काही साधी गोष्ट नाही. मी 2च माणसं पाहिली, एक पी आणि एक चव्हाण होते ह्याचे व्ही के चव्हाण चंदगड. ही या लोकांनी त्या बँकेमध्ये आपला ठसा हा कर्तृत्वानं हा निर्माण केलेला होता. त्याच्यामध्ये पीवींचं नावही घ्यावं लागेल. पीवींचं एक आणखीन वैशिष्ट्य होतं, सरकारी संस्था चांगल्या चालवल्या, स्वातंत्र्याचा तल्लेख भाग घेतला. पण हे सगळं करत असताना या ग्रस्तांनी चित्रपटाला गाणी नसो पटकथा हे लिहायचं काम केलं. आता साधारणतः आम्ही राजकारणातले लोक आम्ही चित्रपटात सहभागी होत नाही. चित्रपटात तिथे चमत्कारिक लोक वागतात तसं आम्ही वागतो, लोक त्याची टिंगल करतात. पण स्वतःच चित्रपटाचं भूलपटाचं लिखाण लिहिणं, त्याची गाणी लिहिणं, त्याची कथा लोकांच्या समोर मांडणं ही काही चांगल्या गोष्टी काही साधी गोष्ट नाही. आणि ती फिल्मनी त्या काळामध्ये केलेली होती. त्यांनी वृत्तपत्रामध्ये सुद्धा संपादक म्हणून काम केलं. असा बहु आसामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आज या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. शिक्षण संस्था ही एक अनेकांचं एज्युकेशन संस्था. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी ज्या ठिकाणून अनेक वर्ष विधिमंडळात गेलो त्या गावामध्ये कॉलेज नव्हतं आणि 12 पहिलं कॉलेज अनेकांचं एज्युकेशन सोसायटीने 12 येऊन काढलं. आज त्या ठिकाणी 8,000 विद्यार्थी शिकतात. दुसऱ्या वर्षी मी कॉलेज काढलं, संस्था काढली. पण मला ही गोष्ट मान्य करावं लागेल की मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व अनेक वर्ष केलं तिथल्या कॉलेजचा शुभारंभ व्ही पाटील आणि त्यांच्या सहकार्याने अनेकांचं एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत बारामतीमध्ये केलं आणि एक लौकिक येणारं आज महाविद्यालय त्या ठिकाणी उभं केलं. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की शिक्षण क्षेत्र असो, सहकारी क्षेत्र असो, स्वातंत्र्याची चळवळ असो, कलेचं क्षेत्र असो, या विविध क्षेत्रामध्ये आपलं योगदान देण्याच्या संबंधीची दृष्टी आणि कर्तृत्व या व्यक्तींच्यामध्ये होती. आणि म्हणून त्या व्यक्तीचं या ठिकाणी तुम्ही सन्मान करता, आठवण करता, याबद्दल तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देते. मी आत्ता सहजच विचारत होतो यड्रावकरांना की अण्णांच्या स्मारकाचं तुम्ही काय करता. त्यांनी सांगितलं की सरकारने 5 कोटी रुपये द्यायचा निकाल घेतला. मी जे स्मारक आहे त्याचं एकंदर इस्टिमेट किती आहे, त्यांनी सांगितलं 20-22 कोटी आहे. म्हणजे बाकी सरकार त्याच्या हळूहळू करू. अण्णांनी उभं आयुष्य त्या भागात दिलं. अण्णांनी पंचगंगेसारखा जो कारखाना उभा राहिला, ठीक आहे सरकारने काय करावं याच्यात माझ्या मनात सरकार नाही, पण पंचगंगा त्याची स्थापना अण्णांनी केली असेल तर त्यांना 200 रुपये त्या ठिकाणी अण्णांच्या स्मारकासाठी ते काही चुकणार नाही, काही तुमच्या खिशातून फार जाणार नाही. पण ज्यांनी आपल्यासाठी काम केलं, ज्यांनी आपल्या जीवनात
अर्थकारण सुधारण्याच्या दृष्टीनं कारवाई केली, अशांच्यासाठी काही ना काहीतरी करण्याची तयारी ही समाजानेसुद्धा केली पाहिजे. सरकार आपलं काम करेल, पण आपणही करू. इथली पाण्याची योजना असो, इथल्या पॉवर लूमच्या योजना असो, इथल्या साखर कारखान्याच्या योजना असो, आज हा सगळा भाग हा हिरवागार दिसतोय. त्याच्या पाठीमागं अण्णांचे ते कष्ट होते, त्यांचं योगदान होतंच. आणि त्यामुळे असं योगदान करणाऱ्यांना आम्हीसुद्धा त्यांचं स्मरण ठेवतो. ही भूमिका आणि ती भूमिका घेण्याचं औदार्य हे आपण सगळ्यांनी ठेवावं आणि तुम्ही त्याचा विचार करावा, अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. विहिरींच्या संबंधी हा सोहळा आयोजित केला, त्याला अगत्याने निमंत्रित केलं, त्याबद्दल निमशेर गावच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सोडतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.